नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र हगवणे, मुख्याध्यापक जनार्दनराव पावडे विद्यालय मासूर। आज पुन्हा आपण प्रकरण 1 मधील दोन चलातील रेषीय समीकरणे यामधील सराव संच 1.1 मधील उदाहरण 2 पाहणार। पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा। त्यातलं पहिलं उदाहरण आहे 3a + 5b = 26। दुसरं समीकरण आहे 1 + 5b = 22। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण एक चल समीकरण, द्विचल समीकरण, एका चलातील समीकरण, त्यानंतर एक सामायिक समीकरण हे सर्व पाहिलं। समीकरण सोडवणे, उकल। आता सरळ आणि सरळ आपल्याला पुढील एक सामायिक समीकरण सोडवा, याचा अर्थ आपल्याला या समीकरणाची उकल काढायची आहे। म्हणजेच हे समीकरण सोडवल्यानंतर a आणि b हे जे चल आहेत यांची किंमत काढायची आहे। तर सांगितल्याप्रमाणे या समीकरणांना नावे देण्यापूर्वी जर आपण सहगुणक विचारात घेतले तर पहिल्या समीकरणामध्ये a चा सहगुणक 3 आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये a चा सहगुणक 1 आहे। त्यानंतर b चा सहगुणक 5 आहे पहिल्या समीकरणात आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा 5च आहे। म्हणजे आपलं एक काम हलकं झालं की b चे सहगुणक इथं समान आहेत। तर आपण सर्वप्रथम या समीकरणांना नावे देऊ। रीत मध्ये सुरुवातीला पेपर मध्ये केव्हाही गणित लिहिताना रीत शब्द लिहावा। पहिलं समीकरण 3a + 5b = 26, समीकरण नंबर 1। दुसरं समीकरण a + 5b = 22, समीकरण नंबर 2। हे समीकरण पाहिल्यानंतर आपल्या एक लक्षात येईल की b चे सहगुणक सारखे आहेत परंतु त्यांचं चिन्ह सुद्धा सारखं आहे। तर अशा वेळेस जेव्हा चिन्ह सारखं असते तेव्हा समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करावी। 1 व 2 ची वजाबाकी करून आणि विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा काही प्रश्न असते, पण जेव्हा वजाबाकी करतो तेव्हा समीकरण 2 मधील खालच्या तीनही पदांचे चिन्ह बदलवणे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण आपण वजाबाकी करत आहोत। आता वजाबाकी केल्यानंतर जेव्हा या तिघांचे आपण चिन्ह बदलू तेव्हा हा 5b + 5b आणि वजा 5b याचं उत्तर 0 येईल आणि हा कॅन्सल होईल। मग 3a वजा a याचं उत्तर येईल 2a। त्यानंतर 26 वजा 22 याचं उत्तर येईल 4। पुन्हा इथे एक चल इथून b गायब झालेला आहे, b चं निरसन झालेलं आहे आणि एक चल समीकरण आपल्याला मिळालेलं आहे। इथे आपल्याला एकदम सोपं जाईल। a चं फक्त a ची किंमत काढताना आपल्याला 2 चं पक्षांतर करावं लागेल। तर a = 4/2 आणि जेव्हा याने 2 ला आपण भाग देऊ तर बेदोनी 4 म्हणजे a ची किंमत आली आपल्यासाठी 2। आता एक काम आपलं संपलं आहे। एका चलाची किंमत आपल्याला मिळालेली आहे। आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत काढण्यासाठी a = 2 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया। 1 मध्ये ठेवून मग एक समीकरण काय आहे 3a + 5b = 22। 3a + 5b = 22। आता बघा a ची किंमत मिळालेली आहे म्हणजे आपण काढलेली आहे। आता दुसरं जे चल आहे b, या b ची किंमत काढणे आपलं हे टार्गेट आहे। त्यासाठी आपण समीकरण 1 लिहिलं आहे आणि यामध्ये a ची किंमत आपण 2 ठेवणार आहोत। 3 कंसामध्ये 2 + 5b = 22। पुन्हा आपल्या लक्षात येईल की इथे a गायब झाल्यामुळे, a हे चल गायब झाल्यामुळे, निरसन झाल्यामुळे पुन्हा हे एक चल समीकरण तयार झालेलं आहे। 6 + 5b = 22। 6 चं पक्षांतर करूया आपण। 5b = 22 - 6, 5b = 22 मधून 6 गेले 16 राहिले। आणि अशा प्रकारे मग b ची किंमत इथे एक लक्षात घ्या, जेव्हा आपण गणित सोडवतो तेव्हा थोडं काळजीपूर्वक पूर्ण समीकरण लिहिलं गेलं पाहिजे। इथे पहा 3a + 5b = 22 लिहिलेलं आहे। असं जर पेपर मध्ये आपल्याला झालं तर पूर्ण गणित चुकू शकते। इथे 26 आहे, त्यामुळं असं जर विद्यार्थ्यांकडून झालं तर पूर्ण पेपर मध्ये यामध्ये पेपर सोडवताना स्टेपला जरी मार्क्स असतील इथपर्यंत आपल्याला स्टेपचे मार्क्स मिळतील, पण असं जर झालं तर विनाकारण आपले गणिताचे मार्क्स जाऊ शकतात। त्यामुळं 26 - 6, 26 मधून 6 गेले 20 आणि मग b = 20/5 बरोबर किती 5 × 20। म्हणून उकल आलेली आहे आपली a ची किंमत 2
आणि बी ची किंमत 4. अशा प्रकारे आपल्याला ए आणि बी ची किंमत मिळाली आणि उकल आपल्याला मिळालेली आहे. तसंच याच पद्धतीनं आपण अजून पुन्हा एक समीकरण सोडवूया. x अधिक 7y बरोबर 10, 3x वजा 2y बरोबर 7. आता समीकरण 1 याला म्हणू आपण, समीकरण 2 याला म्हणू आपण. पुन्हा याचं निरीक्षण करू आपण. x चा जो सहगुणक आहे इथे 1 आहे, इथे x चा सहगुणक 3 आहे आणि सहगुणक सारखे करण्यासाठी आपल्याला समीकरण 1 मध्ये 3 जर x ला सहगुणक मिळाला तर 3x होईल आणि आपल्याला हे समीकरण सोडवायला सोपं जाईल. आणि म्हणून आपण काय करू तर या समीकरणाला 3 ने गुणून आणि 3 ने गुणल्यानंतर 3x अधिक 7 त्रिक 21y बरोबर 3 10 30 समीकरण नंबर 1. आणि याला आपण समीकरण नंबर 2 म्हणू. 3x वजा 2y बरोबर 7 समीकरण नंबर 2. हे समीकरणांना नाव दिल्यानंतर पुन्हा आपण ज्याचं सहगुणक सारखे केलेले आहेत त्यांचे चिन्ह जर विचारात घेतले तर पुन्हा चिन्ह सारखे असल्यामुळं समीकरण 1 व 2 ची पुन्हा आपल्याला इथे वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी करून मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा चिन्ह सारखे असतात तेव्हा वजाबाकी करताना हे चिन्ह आपल्याला बदलावं लागतात. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस आणि पुन्हा इथे प्लसचं मायनस. असं करत असताना +3 आणि -3 हा कॅन्सल होऊन याचं उत्तर 0 येतो. आणि 21 हा प्लस आहे, हा 2 सुद्धा प्लस आहे. 21 आणि 2 23y बरोबर 30 मधून जर 7 मायनस झाले पुन्हा 23. पहा इथे x हे चल गायब झालं आणि गायब झाल्यामुळे पुन्हा हे एकचल समीकरण आपल्याला मिळालं आणि याची किंमत काढताना 23 चं पक्षांतर केल्यास 23 भागिले 23 याचं उत्तर आलं 1. म्हणजे आपल्याला y ची किंमत मिळाली 1. आपल्याला दुसरं जे चल आहे x याची सुद्धा किंमत काढायची आहे. तर समीकरण 1 मध्ये y बरोबर 1 ठेवून आता समीकरण 1 आपल्याजवळ हे आहे 3x अधिक 21y बरोबर 30. पण या समीकरणाचं पहिलं रूप आपल्याजवळ आहे x अधिक 7y बरोबर 10. यामध्ये जर आपण y बरोबर 1 ठेवला तर 7 कंसात 1 बरोबर 10. x अधिक 7 1 7 बरोबर 10. x बरोबर 10 वजा 7 म्हणजे x बरोबर आले 3 दुसरी किंमत चलाची. आणि अशा पद्धतीने आपण इथे उकल लिहिणार 3 1. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे पण समीकरण सोडवलं, हे पण आपण समीकरण सोडवलं, उकल काढली. अशाच पद्धतीनं संपूर्ण 1.1 मध्ये याच पद्धतीचे उदाहरण आहे. आपण याचा सराव नक्कीच करू शकता.